कोरेगावात निवृत्तीनाथ पालखीचे भव्य स्वागत। संत निवृत्तीनाथांचा उभा रिंगण सोहळा संपन्न। कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील मुक्काम आटोपल्यानंतर संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे मार्गक्रमण कर्जत मार्गे दांडेवस्तीकडे झाले। आजचे मुक्कामाचे अंतर जरी कमी असले तरी उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात होता। दुपारचे संत भोजन दांडेवस्तीवरच होते। भोजनानंतर वारकऱ्यांनी थोडी वामकुक्षी घेतली व नंतर सर्वच वारकरी भजनात तल्लीन झाले। कोरेगाव व संत निवृत्तीनाथ महाराज यांचा जवळचा संबंध असल्याने येथील रहिवासी हरिभक्त परायण शिवाजी काळे यांनी बोलताना सांगितले, पुराण काळामध्ये संत निवृत्तीनाथ महाराजांचा कोरेगावला पदस्पर्श झालेला आहे। त्यामुळे कोरेगावमध्ये संत निवृत्तीनाथांचे छोटे मंदिर आहे। त्या मंदिरामध्ये नाथांच्या पुरातन दगडी पादुका स्थापन केलेल्या आहेत। त्यामुळे पंढरपूरच्या वाटेवरील कोरेगाव हे वारकऱ्यांना हक्काचे गाव वाटते। विशेष म्हणजे दुपारचे व संध्याकाळचे संत भोजन कोरेगाव मधील गावकरीच देतात, अशी माहिती काळे यांनी दिली। दुपारी 2 वाजता उभ्या रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली। तुझा पाहुणी सोहळा माझा रंगला अभंग गेला शिनवटा, सारा मेघ झाले पांडुरंग नाम निवृत्तीचे घेता, डौले पताका डौलात अश्वधावती रिंगणी नाचे विठू काळजात। तुकोबारायांच्या या अभंगाने रिंगण सोहळ्याची सुरुवात झाली। संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे दुपारी 2 वाजता रिंगण सोहळ्यात आगमन। प्रचंड कडाक्याचे ऊन, अरुंद रस्ता, परंतु निवृत्तीनाथांच्या पदस्पर्शाने कोरेगाव पावन झालेले असून त्यामुळेच येथील गावकरी आजही रिंगण सोहळ्याची परंपरा जपत आहेत। झाले माऊली माऊली अशा गगनभेदी आवाजाने आसमंत उधळून निघाला। रिंगण सुरू झाले। तप्त उन्हातून चालू झाल्यानंतर शीन निघून गेला होता। प्रथम दिंडीच्या ध्वजाने संस्थांचे परंपरागत चोपदार यांनी अश्वाला रिंगण दाखवले। प्रारंभी देवाचा अश्व धावला, नंतर स्वाराचा अश्व धावला, त्यानंतर मृदंग वादक, झेंडेकरी, विनेकरी, तुळशी अशी रिंगणे पार पडली। प्रचंड कडाक्याचे ऊन असताना देखील वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह संचारला होता। दरम्यान पालखी सोहळ्याबरोबर पोलीस बंदोबस्तासाठी असणारे पोलीस कर्मचारी देखील माऊली माऊली म्हणत भजनाचा आनंद घेत होते। नेहमी ड्रेस कोडमध्ये असणारे पोलीस देखील वारकऱ्यांची गांधी टोपी परिधान करून कपाळी टिळा लावून घेत होते। तसेच वैद्यकीय सेवेसाठी असलेले सेवक देखील वेळ काढून पालखी हरिभजनाचा आनंद घेत होते। यावेळी कोरेगाव ग्रामस्थांच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली। रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। दरम्यान आजपर्यंत त्र्यंबकेश्वर ते कोरेगाव पर्यंतचा 300 किलोमीटरचा यशस्वी प्रवास पालखी सोहळ्याने पूर्ण केला, असे संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे पालखी प्रमुख हरिभक्त परायण नारायण मुठाळ यांनी सांगितले। पालखी सोहळ्याच्या मध्यंतरात दरम्यान फुगडी, भारूड, पावली असे अनेक खेळ खेळत वारकरी थकवा दूर करत असल्याचे वारकरी सुखदेव खाडे यांनी सांगितले। पाऊस नसल्यामुळे उन्हाचा कडाका प्रचंड आहे। पाऊस पडल्यास वातावरणात गारवा निर्माण होऊन पुढील वाटचाल सोपी होईल, असे यावेळी अनेक ज्येष्ठ वारकऱ्यांनी सांगितले। विशेष म्हणजे अनेक वारकरी वर्षानुवर्ष अनवाणी पायी वारी करत आहेत। डांबरी रस्त्यावर पाय भासतात तरी देखील विठ्ठलाच्या भेटीची ओढ पायाला आलेले फोड बरे करते, असे माड सांगवी येथील वारकरी लहानू पाटील यांनी सांगितले। विशेष म्हणजे लहानू पाटील हे पंढरपूरच्या वारीला जाताना मोबाईल वापरत नाही। त्यांना विचारले असता ते म्हणाले की निष्काम भावनेने पायी वारी मी पूर्ण करतो, नवे पांडुरंग माझ्याकडून ती पूर्ण करून घेतो, असे एक ना अनेक अनुभव वारकऱ्यांच्या तोंडून ऐकायला मिळत होते। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र भांड, नाशिक।